ज्योतिबा डोंगरावरील दक्षिण दरवाजाजवळ झाडावर वीज कोसळली आहे। या घडीची महत्त्वाची बातमी आहे। झाडाशेजारी उभ्या असणाऱ्या एका कार जवळील 5 जण किरकोळ जखमी आहेत। 5ही जणांना उपचाराकरता CPR रुग्णालयात दाखल करण्यात आलेले आहे। अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी सतेज औंधकर यांच्याकडून। सतेज, काय अधिक माहिती या सगळ्या संदर्भात? ज्योतिबा गडावर मोठ्या प्रमाणावर चैत्र यात्रोत्सवानिमित्तानं गर्दी असताना ही दुर्घटना घडतीये। नक्कीच लागवी खरं तर ज्योतिबा देवाची चैत्र यात्रेचा आज मुख्य दिवस आहे आणि सकाळपासून लाखो भाविक जे आहेत ते ज्योतिबा डोंगर आणि परिसरामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत। आणि काही वेळापूर्वीच या कोल्हापूर शहर आणि परिसरामध्ये विशेषतः ग्रामीण भागामध्ये जोरदार सोसाट्याच्या वारासह जो अवकाळी पाऊस पडला आणि यानंतर काही ठिकाणी ढगांचा गडगडाट झाला आणि विजेचा देखील पडल्याची जी माहिती आहे ती समोर आली। ही वीज आहे ती ज्योतिबा डोंगरावरील दक्षिण दरवाजाच्या जवळ असणाऱ्या एका झाडावरती कोसळली। मात्र याच झाडाशेजारी एका गाडीजवळ उभे असणारे 5 जण या घटनेमध्ये किरकोळ जखमी झाले आहेत। या 5ही जणांना कोल्हापुरातल्या CPR रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं आहे आणि 5 जणांवरती सध्या उपचार सुरू आहेत। हे 5 जण ज्या ठिकाणी उभे होते त्या ठिकाणाहून साधारणतः 7 ते 8 फूट अंतरावरती ही वीज कोसळल्याचं सांगितलं गेलेलं आहे आणि इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्डच्या संपर्कात आल्याने या 5 जणांना किरकोळ दुखापत झालेली आहे। खरं तर आज ज्योतिबा यात्रेचा मुख्य दिवशी ही घटना घडल्यामुळं पोलीस प्रशासन असेल, आपत्कालीन व्यवस्थापन असेल, हे सतर्कच होतं। मात्र या घटनेमुळं त्यांना तात्काळ 108 अँब्युलन्सनं ज्योतिबा डोंगरावरून जवळपास 20 ते 22 किलोमीटर असणाऱ्या CPR रुग्णालयात जे आहे ते आणलं गेलेलं आहे। सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याचं सांगितलं गेलंय आणि त्यांच्यावरती पुढील जे उपचार आहेत ते CPR रुग्णालयात सध्या सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। लागवी अगदी सतेज, धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूण सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।